मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आपण पाहणार आहोत श्रावण महिना कधी सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यातले प्रत्येक सणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि भक्तिमय महिना मानला जातो. विशेषतः महाराष्ट्रात या महिन्याला खूप महत्त्व आहे. भगवान शिवाची उपासना, व्रत, पूजा, सण आणि अध्यात्म यामुळे संपूर्ण वातावरण कसं भक्तिमय होतं. तर श्रावण महिना 2026 कधीपासून सुरू होणार आहे आपण ते बघूया. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि दक्षिण भारतातील पंचांगानुसार श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होऊन 11 सप्टेंबर 2000 पर्यंत असेल. श्रावण सोमवार 2026. तर त्यातला पहिला सोमवार 17 ऑगस्टला आहे आणि दुसरा सोमवार 24 ऑगस्टला आहे आणि तिसरा सोमवार 31 ऑगस्टला आणि 7 सप्टेंबरला चौथा सोमवार असे यावर्षी 4 सोमवार पडणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि भक्तिमय महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे, या महिन्यात कोणते सण येतात, श्रावण सोमवार का केला जातो आणि या महिन्यात कोणती पूजा व व्रत करावीत. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. हिंदू पंचांगातील 5वा महिना म्हणजे श्रावण. श्रावण नक्षत्राच्या नावावरून या महिन्याचे नाव पडले आहे. पावसाळ्याच्या काळात निसर्ग हिरवागार होतो, नद्या भरून वाहतात आणि वातावरण प्रसन्न होते. प्राचीन काळापासून हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले होते. त्यामुळे देवांनी श्रावण महिन्यात शिवाला जलाभिषेक करून त्यांचा ताप शांत केला. तेव्हापासून श्रावणात शिवपूजेची परंपरा सुरू झाली. श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि साधनेचा महिना आहे. या काळात लोक उपवास करतात, मंदिरात जातात, शिवलिंगावरती जलाभिषेक करतात, महादेवाचा जप करतात, सात्विक आहार घेतात. अनेक लोक या महिन्यात मांसाहार, मद्यपान आणि वाईट सवयींपासून दूर राहतात. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाला अर्पण केलेला असतो. या दिवशी उपवास केला जातो. शिवलिंगावरती दूध, पाणी, बेलपत्र अर्पण केले जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. असे मानले जाते की श्रद्धेने केलेली शिवभक्ती मनोकामना पूर्ण करते. काही भक्त 16 सोमवार व्रताची सुरुवातही श्रावणापासून करतात. महाराष्ट्रातील श्रावणातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवतेसाठी मानला जातो. जसा की सोमवारच्या दिवशी शिवपूजा केली जाते आणि मंगळवारी मंगळागौरी, बुधवारी बुधपूजा असते आणि गुरुवारी बृहस्पती पूजा असते. शुक्रवारी चिवती पूजा, शनिवारी मारुती पूजा आणि रविवारी सूर्यनारायण पूजा असे श्रावणातील देवतेसाठी वेगवेगळा दिवस मानलेला असतो. श्रावणातील मंगळवार विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचे असतात. विवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात, कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात, पारंपरिक खेळ खेळतात, जागरण करतात. महाराष्ट्रात ही परंपरा खूप प्रसिद्ध आहे. श्रावणातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीवर्ग विशेष पूजा करतो. निसर्ग आणि सर्प संवर्धनेला संदेश दिला जातो. तर 2026मध्ये नागपंचमी ही 17 ऑगस्टला आहे. तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे दोन्ही सण साजरे केले जातात. समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी. जन्माष्टमी 4 सप्टेंबरला तर दहीहंडी 5 सप्टेंबरला असे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच भजन, कीर्तन, जागरण, मंदिर सजावट अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा
उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच अनेक भक्त लवकर उठतात, स्नान करून पूजा करतात, सात्विक अन्न खातात, दानधर्म करतात, शिवमंत्राचा जप करतात. श्रावण हा मन आणि शरीर शुद्ध करण्याचा महिना मानला जातो. श्रावण महिना पावसाळ्यात येतो. पूर्वीच्या ऋषींनी हलका आहार, उपवास, स्वच्छता, संयम यावरती भर दिला आहे. यामुळे पचनसंस्था आणि आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. मित्रांनो, श्रावण महिना हा फक्त सणांचा महिना नाही, तर भक्ती, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा महिना आहे. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हीही या श्रावणात भक्तिभावाने पूजा करा आणि जीवनात सुख समृद्धी मिळवा. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, कारण तुमच्यामुळे अनेक जणांना ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.